महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। प्रभाग 1 पासून शहरभर विस्तार। नगराध्यक्षा आपल्या दारी उपक्रमाने जिंकला कर्जतकरांचा विश्वास। कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पाताई दगडे यांच्या पुढाकारातून राबवण्यात येत असलेल्या नगराध्यक्षा आपल्या दारी हा उपक्रम सध्या शहरात विशेष चर्चेचा विषय ठरतो आहे। नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि विशेष म्हणजे या उपक्रमाची सुरुवात मागील आठवड्यात प्रभाग क्रमांक 1 नाना मास्तर नगर येथून करण्यात आली असून ही संकल्पना संपूर्ण प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी प्रभाग क्रमांक 2 मध्ये या उपक्रमाचा पुढील टप्पा पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली। त्यानंतर नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे यांनी समर्थनगर, साईनगर, संजयनगर, सेवालाल नगर आदी परिसरात थेट घरोघरी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। गटार, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी स्ट्रीट लाईट यासारख्या मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी तात्काळ मार्गी लावण्यावर भर देण्यात आला। नगराध्यक्षा स्वतः घरपोच येऊन समस्या ऐकतात ही संकल्पना यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती, अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले। त्यामुळे शहरभर या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे। या उपक्रमावेळी राष्ट्रवादीचे नेते मधुकर घारे, मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, बांधकाम सभापती महेंद्र चंदन पाटील, पाणी सभापती सुचिता खोत तसेच नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। एकंदरीत नगराध्यक्षा आपल्या दारी हा उपक्रम प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करत कर्जत शहरात लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे। महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। कर्जत नगर परिषद नगराध्यक्ष आपल्या कर्तव्यदक्ष पुष्पाताई दगडे त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष संतोषजी पाटील, पाणीपुरवठा सभापती सुचिताताई खोत आणि सर्वच त्यांच्याबरोबर अशा सर्व नगरसेविका आणि परिवर्तन विकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते आणि नगरसेवक, आज मला वाटतं हा 2 नंबर वार्डमध्ये आज जो पाणी दौरा आहे तो प्रथमच मला वाटतं कर्जत नगर परिषद आपली सुरुवात झाल्यापासून जो संकल्पना जी आता आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व सभापती आणि सर्व नगरसेवक यांनी जी संकल्पना तयार केली, खरोखर त्यामध्ये लोक खुश आहेत आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न तिथे त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या वार्डमध्ये जाऊन त्यांचा प्रश्न काय प्रलंबित आहेत, त्या समस्या त्यांच्या काय आहेत या जाणून घेण्याचा प्रयत्न ती प्रथमतः ते केला आणि आता त्यांच्याबरोबर मी सुद्धा येत आहे आणि या ठिकाणी विकासाला महत्त्व देऊन कुठेतरी राजकारण न करता प्रत्येकाच्या वार्डमध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचून समस्याचं निवारण कसं होईल। आणि आता या फिरत असताना मी सुद्धा त्यांच्याबरोबर असताना मी समस्या बघितली। सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे। पाण्याचं प्रेशर कमी जातोय, बिल्डिंगमध्ये आपले नागरिकरण वाढतंय आणि कर्जत शहर वाढतंय आणि पाणी कुठेतरी कमी पडत असल्यामुळे या समस्या खूप मोठी आहे आणि ती समस्या सोडवण्यामध्ये आमचे सर्व नगराध्यक्ष, नगर उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यामध्ये यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। कर्जत शहरामध्ये प्रथमतः नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका आज प्रत्येकाच्या घरोघरी आणि गल्लीमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्यामध्ये लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसादही मिळत आहे की लोकांच्या समस्या जाणून घेणारा नगराध्यक्ष लोकांपर्यंत जनतेतून निवडून गेलेत, तसेच जनतेपर्यंत पोहोचणारा नगराध्यक्ष म्हणून पुष्पाताई दगडे म्हणून कर्जत शहरातील जनता त्यांच्याकडे एक आशेने पाहत आहे आणि ती आशा आम्ही सर्व नगरसेवक मिळून आणि नगराध्यक्षांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी सुचिता देवेंद्र खोत, पाणीपुरवठा सभापती, नगराध्यक्ष आपल्या दारी। प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये जाऊन गावकऱ्यांची जी समस्या आमच्यापर्यंत पोहोचवली त्याचा पुरेपूर आम्ही उपयोग करू व त्यांना प्रतिसाद देऊ। धन्यवाद। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।